नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बदनापूर येथे शरद पवार यांची शिवयात्रा आली असताना या ठिकाणी मराठा समाज आक्रमक. मराठा समाजाने एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत या ठिकाणी आपल्या आरक्षणासाठी भूमिका स्पष्ट करा असं या ठिकाणी जयंत पाटील यांना भेटून आवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. लाख मराठा, लाख मराठा छत्रपती मराठा समाजाला त्या आंदोलनाला आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा. दुसरी महत्वाची गोष्ट, आता निवडणुकीद्वारे व्हायला लागलेली आपापल्या पद्धतीने प्रचार सगळे पक्ष करतायत. निवडणुकीच्या प्रचाराच्या जाहीरनाम्यामध्ये मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यात असावा ही मराठा समाजाची मागणी. त्या संदर्भातला आपलं भूमिका स्पष्ट. माझ्या बदलावर खूप सविस्तर चर्चा केली. तिथं सगळं खूप डिटेलमध्ये बोललेत आणि त्या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. माझं एक म्हणणं, मराठवाड्यामध्ये पाटलाच्या इफेक्टमुळं मराठवाड्यामध्ये तुमचे नकोशे ते जास्त सीट आले आणि तुम्ही मान्य करता. माझं म्हणणं आहे मान्य एकदम जोरात भूमिकेमुळे हे 9-8 पैकी आपले 7 खासदार निवडून आलेच आहेत. पाटलाला बोलू द्या ना. पाटील मला सांगा ना, तुम्ही राष्ट्रवादीची भूमिका आहे का शरद पवार साहेबांची? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे ही भूमिका. अजय हळून बोल, हळून बोल. शांततेने काय भूमिका आहे? कळू द्या अखल मराठा समाजाला भूमिका काय आहे. याचा अर्थ असा निघतोय, जरंगे पाटलाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सनी आपले राजकीय पुढे आपली तुमची पक्षाची बाजल्या जाऊ लागली. 50% आरक्षणाला आपलं समर्थन आहे की साहेब? आणि मला एक बोलायचं पाटील, प्रश्न विचारला ना साहेबाला बोलते. त्यांची सोळाही झाला. त्यानंतर हैदराबाद याचाही उल्लेख केला. त्याची व्हावी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे आमची भूमिका आहे त्यांनी घ्यावं. जरांगे पाटलाला आपण समर्थन 50% आम्ही शासनाचं बोलू समर्थन ओबीसीतून आरक्षण तर अगोदर दहाव्यात दाढी झाली. मराठा
बापू मला काय सांगाल की आता तुम्ही जयंत पाटलाला अडून या ठिकाणी त्यांना काय मागणी केलेली आहे? आज जरांगे पाटलाच्या मागणीला ओबीसी मधून आम्हाला पूर्णपणे आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीविषयी आपलं काय मत आहे आपण हे स्पष्ट करावं असं आम्ही जयंत पाटील, राष्ट्रीय शरद पवार काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजेश भैया टोपे साहेब यांना आम्ही असं विचारलं की तुमचं जाहीरपणे आम्हाला पाठिंबा आहे का. त्यांनी तो पाठिंबा जाहीरपणे कबूल करून आम्ही तुम्हाला आमची पूर्णपणे साथ आहे आणि आम्ही मुख्यमंत्री यांना हे मुख्यमंत्र्यांना करायला पाहिजे असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. आणि तिथं बरेचसे लोक होते. आता याच्यामध्ये सर्वांनी वेगवेगळी भूमिका आपापल्या यांनी मांडली. तुम्ही अशी पण मागणी केलेली आहे त्यांना की त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी केलेली आहे. हो, आम्ही मराठा आरक्षण ओबीसी मधून आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व तालुक्याच्या वतीने त्यांना निवेदन सादर केलेलं आहे. आणि आमच्या तालुक्याचे अनेक प्रतिनिधी आहे. आता बळीराम पाटील होते, नंदूभाऊ होते, रविभाऊ होते, देठे महाराज होते, अजय देशमुख आहे. आणि यांनी सगळ्यांना आपापली प्रतिक्रिया त्यांना विचारली. मला काय सांगाल की तुम्ही आरक्षणाच्या मागणीसाठी आता जयंत पाटील यांची अडवलं होतं, काय मागणी तुम्ही केलेली आहे? तुम्ही असाही उल्लेख केलेला की राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलावा. सर्वप्रथम आम्ही आज शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान जयंत पाटील साहेब इथं आले होते, जे की चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आम्ही त्यांना स्पष्टपणे विचारलं की बाबा 50%च्या आत ओबीसी आरक्षणाला तुमचं समर्थन आहे का, आणि तुमच्या जाहीरनाम्यामध्ये 50%च्या आतमध्ये ओबीसी मराठ्यांना 50%च्या आत ओबीसी आरक्षण द्यावं हे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद करावं असं आम्ही त्यांना या ठिकाणी विचारलं आणि त्यांनी त्या भूमिकेला समर्थन दिलं. आता काय असणार, आणखी काय मागणी असणार आहे तुमची? आमची मागणी हीच आहे की 50%च्या आत मराठ्यांना ओबीसी आरक्षण भेटायला पाहिजे आणि जे आंदोलकावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे वापस घ्यायला पाहिजे आणि सगळे सोयऱ्याची ही अंमलबजावणी झाली पाहिजे. नसता याचा परिणाम त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठा समाज दाखवून दे. एक मराठा